कुस्तीला पकड़ा शेर सिकंदर हालात के कदमों पर सिकंदर झुका नहीं करते, टूटते तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते, गिरते दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते। हार आणि जीतची परवा न करता लढणारा महाराष्ट्राचा धार्यावाग सिकंदर से टाळ्या करा त्याच्यासाठी। आणि सिकंदर शेख पैलवानसाठी हुसेन भाई शेख हिरगुडगाव यांच्याकडून 11,000 रुपये, त्याचप्रमाणे संकेतजी भोंडवे IAS यांच्या वतीने 11,000 रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत। धन्यवाद। महाराष्ट्राच्या लाडक्या पैलवानांसाठी पक्षांचा पाऊस पडायला लागलेला आहे। वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं तयार करावं, कोणी कुणाची इस्टर बघायला येत नाही, कोणी कुणाचा पैसा बघायला येत नाही, अशा उघड्या बिजऱ्या तयार करा। नीरू गुलजार एक बलदंड ताकदीचा पैलवान, हो भारत केसरी किताबाचा मानकरी आहे आणि आरजे इव्हेंटच्या माध्यमातून फायर शो होणार आहे। फायनल संपल्यानंतर अजिंक्य भाऊ शेळकेनं चांगला आवाजाला आपल्या धार दिली। अजिंक्य भाऊ शेवाळे आपलंही मनापासून धन्यवाद आहे। शाबास सिकंदर, एकदा सर्वांनी बजरंगबलीचा जय जयकार करत हात उंच करून हो बोलो बजरंगबली की जन जन हात वर केला देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही, आणि तो जय वंदना त्याला जीव नाही, मुक्त वतन मुक्त। एकदा दोन्ही हात वर करा, बोलो बजरंगबली की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, मुक्ताबाई माता की, प्रभू सियावर रामचंद्र की, नमो पार्वती पते हर हर। धन्यवाद। अवघी दुर्नवली नारायणगाव नगरी उत्कृष्ट कुस्ती कमिटीसाठी ओंकार ग्रुप म्हणून विजय रामराव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे। धन्यवाद विजय भाऊ बरो। शाबास सिकंदर आणि कुस्ती मैदान खाली बसा पंचमंडळी, कब्जा मजबूत करतोय सिकंदर शेख। शाबास। भारतातील भल्या बलांना पराभूत करणारा सिकंदर शेख पैलवान, हो खऱ्या अर्थानं एक लढवय्या मान्याचा पैलवान, एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन भारतातील हजारो लोक कुस्ती शौकीनांच्या हृदय सिंहासनावरती राज्य करणारा सिकंदर शेख पैलवान। कोणी कुणाची धनदौलत बघायला येत नाही, कोणी कुणाचा पैसा का बघायला येत नाही, अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा। पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर। शाबास सिकंदर, शाबास नीरू गुज्जर पैलवान जी, कुस्ती करिए। ही माती आहे, बाहेरची स्क्रीन चालू करा विनंती आहे। बाहेर पण पब्लिक आहे त्या बाजूला सुद्धा। पुढच्या वर्षी बाबूभाऊ संतोष नाना अजित भाऊ गॅलऱ्या आणि आखाड्याची साईज तुम्हाला वाढवावी लागणार। पुढच्या वर्षी मोठ्या मैदानावरती मैदान संपन्न होणार। हे वैशिष्ट्य या मैदानचं। बऱ्याच गावांमध्ये बाबू औषधाला पब्लिक नाही आणि नारायणगावमध्ये बसायला जागा नाही। त्याचं कारण आहे अनेक मैदानाला नाना आम्ही फिरतोय, ज्या गावानं परंपरा वर्षानुवर्ष वाढती ठेवली, कुठल्याही प्रकारचा गोंधळ गडबड नाही, त्या गावांमध्ये पब्लिक वर्षानुवर्ष वाढतच चाललेला आहे। चरोली सारखं गाव आहे, भोसरी सारखं गाव आहे, मोशी सारखं गाव आहे आणि नारायणगाव सारखं गाव आहे। वर्षानुवर्ष पब्लिकची संख्या वाढते, हे नारायणगावकरांचं यश आहे। स्क्रीन चालू करा, बाहेरची विनंती आहे। शाबास पैलवान, कुस्ती करा। शाबास नीरू, शाबास सिकंदर पैलवान। एकेरी पटाला लागला तिकडा नीरू गुज्जर आणि कब्जा घेतलेला। हो कडला बसलेले जपून बसा। 120 किलो आहे नीरूचं आणि 105-10 किलो आसपास आहे सिकंदरचं वजन। अंगावर पडला तर चपातीच होईल। हो अलीकडल्या बाजूला जपून बसा फक्त।
आणि तेवढे शांत संयम आहेत. हो बाहेरून अचानक वाजतात नका हो कुणी. एक अतिशय देखणं मैदान नारायणगावच्या भूमीमध्ये संपन्न होते आणि मला वाटतं पाडव्यापासून या मैदानासाठी आणि या यात्रा उत्सवासाठी तयारी सुरू होते. हनुमान जयंती दिवशी कांबळ्यावरती सगळी गावची ज्येष्ठ मंडळी बसतात आणि लोकांची 100 रुपये 50 रुपयापासून वर्गणी होऊन आज एवढं मोठं मैदान आणि उत्सव संपन्न होतोय. खोट्यातनं पडलेला सिकंदर पैलवान घुटना ठेवण्याचा प्रयत्न होता निरू गुजर पैलवानचा. 3 लाख रुपये इनामाची लढत चालू आहे.